त्यांना शिंदेंनी दिलेली आहे। मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यातून निवडणुकांमध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे। अप्रत्यक्ष शिंदेंनी मंत्र्यांना 2.5 वर्षाच्या कालावधीची आठवण देखील करून दिली आहे। मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौरा चर्चेत आहे। आपल्या दौऱ्यात त्यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा शिंदेंनी अमित शहा यांच्यापुढे वाचल्याचं समजतंय। शहा आणि शिंदे यांच्यामध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली। त्याशिवाय शिवसेनेच्या खासदारांसह सुद्धा शिंदेंनी शहा यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। यावेळी शिंदेंसह त्यांच्या पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सून उपस्थित होती। शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली। ऑपरेशन महादेवच्या यशामुळे शंकराची प्रतिमा मोदींना भेट दिल्याचं शिंदेंनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूया। आमची महायुती आहे, या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आता मला नाही वाटत काय कुठे आमचं महायुती मजबूतीने दोन्ही निवडणुका लढली आहे। दोन्ही निवडणुका जिंकली। देश प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला। महाराष्ट्र देखील आम्ही जिंकला आणि आता पुढे महायुती स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू। त्यामुळे मला काही कुठलं असं अडचण वाटत नाही। तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो पराभव केलेला होता अनेक ठिकाणी, त्याच उमेदवारांना पराभूत आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना पाठिंबा देते की त्यांना सहकार्य देते हे करते। त्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा आहे। त्यामुळे असं काही नाही। शेवटी बघा, आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे। तर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी कशासाठी? शिवसेना इंडियातील महत्त्वाचा घटक पक्ष आहे हा संदेश देण्यासाठी। कोंडी करण्याचे प्रयत्न होत असतील तर अशा भेटीतून आपोआप उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे। भाजप श्रेष्ठींकडे शिंदेंची बाजू ऐकून घेतली जाते हा संदेश देण्यासाठी। दिल्लीत कोणाचीही तक्रार न केल्याच्या शिंदेंच्या वर्तुळातून दावा केला गेलाय। राज्यातील प्रश्नांवर राज्यात चर्चा करून तोडग्यासाठी पाऊल उचललं गेलंय। महायुतीतल्या कुरबुरींवर राज्यामध्येच चर्चेनं मार्ग काढण्यावर चर्चा झाली। मोदी शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानं राज्यातले अनेक मुद्दे निकालात निघाले। केंद्रात फक्त धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली।